नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज तिसऱ्या आठवड्यातही बाधित. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप, जायकवाडी धरणाची पाणी पातळी 90%. आता सविस्तर बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांनी कालही गदारोळ केला. त्यामुळे वारंवारच्या स्थगितीनंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 लोकसभेत सादर केलं. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट परीक्षेनंतर एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी आजपासून सुरू होत असून या वर्षाचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. कॉक्रोच जनता पार्टीच्या विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या राज्यांनी घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं, असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान पादचारी तसंच वाहनांसाठीचे मार्ग स्पष्टपणे वेगळे करून पादचाऱ्यांसाठी सीमांकित आणि अतिक्रमणमुक्त जागा निश्चित कराव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय किंवा बांधकामाशिवाय हे साध्य करता येईल, असं न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं म्हटलं आहे. अनुदानित खतांसोबतच इतर उत्पादनांच्या खरेदीची सक्ती करण्याला राज्य शासनानं बंदी घातली असून अशा प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. खतांच्या खरेदी विक्री दरम्यान कोणत्याही प्रकारचे टॅगिंग किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 98-22-44-66-55 यावर तात्काळ तक्रार नोंदवावी, असं आवाहन भरणे यांनी केलं. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची आणि शेती किंवा पूरक कृषी व्यवसायात कार्यरत असलेली महिला शेतकरी म्हणून पात्र ठरेल. ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमार्फत अर्ज करून पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. या कायद्याअंतर्गत महिला शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय डेटाबेस महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद आणि राज्य समन्वय समिती स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं या संदर्भातला शासन निर्णय काल जारी केला. 1,61,373 मंजूर घरकुल लाभार्थ्यांना या अतिरिक्त राज्य हिस्स्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 199,33,69,000 रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 39,86,74,000 रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news.air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी तर नांदेड जिल्ह्यात भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रताप चव्हाण यांनी नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत पीक विमा भरावा असं आवाहन केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा समावेश पुढील यादीमध्ये करण्यात येणार असून त्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयकृत खासगी ग्रामीण तसंच सहकारी बँकांनी आपल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार नियमित ग्रामसभा न घेतल्याप्रकरणी लातूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्तेवाड यांनी किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित केलं आहे. तसंच किल्लारी ग्रामपंचायतीचं सरपंचपद तात्काळ रिक्त घोषित करण्यात आलं आहे. ग्रामपंचायत सदस्य गुंडप्पा बालकुंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या नमो उद्यान तसंच शहराच्या वाढीव वस्तीसाठीच्या पाणीपुरवठा पाईपलाईन योजनेचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. नगरपालिकेनं सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा तसंच उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारलं आहे. ठेवीदारांच्या पैशांची तातडीनं परतफेड, संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री प्रक्रिया गतीनं पूर्ण करणं आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान 24,000 रुपये पीक विमा द्यावा या आणि अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. समान परिस्थितीतही विमा कंपनीनं वेगवेगळे निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून जागतिक स्तनपान सप्ताह राबवण्यात येत आहे. आईचं दूध बाळासाठी सर्वोत्तम अन्न हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उघडीप दिली आहे. हवामान विभागानं विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना तसंच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जालना जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातल्या 5 पैकी 4 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बेदरवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरची तसंच वाशी भूम मार्गावरची वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे 27,507 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी सुमारे 90% पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1100 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज तिसऱ्या आठवड्यातही बाधित. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.